लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचं स्मरण करणं अनुक्रमाने या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर अण्णाच्या दोन्ही दिशामध्ये एक दगड घेऊन त्याच्या जोरावर आज 450 महाविद्यालय, 450 माध्यमिक विद्यालय, 130 महाविद्यालय, शेतीशाळा, ऐतिहासिक शाळा, अध्यापक विद्यालय, मोठमोठी कॉलेज, वसतिगृह एवढ्या जवळजवळ 650 शाखा उभ्या केल्या. ज्यामध्ये कर्मवीरांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या त्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील. या माऊलीनं आपल्या माहेरून आलेले 100 तोळ्याचे दागिने, 100 तोळ्याचे दागिने या रयत शिक्षण संस्थेसाठी एक दागिना मोडला. एक वसतिगृहामध्ये एक दिवशी खाण्याची वाढवा व्हायची. आर्थिक चणचण ही तर नेहमीचीच असायची. मुलाबाळांना 2 टाईमचं खाण्यासाठी सुद्धा अन्न नसायचं. त्यावेळेस या माऊलीनं आपल्या 100 तोळे दागिन्यामधला एक दागिना निवडून या रयत शिक्षण संस्थेच्या मुलाबाळांना खास बनवण्याचं काम केलं. शेवटी एक दिवस असा आला कर्मवीर अण्णा कामानिमित्त परगावी होते. शेवटी एक दिवस असा आला की कर्मवीर अण्णा कामानिमित्त परगावी होते आणि वसतिगृहामध्ये खाण्यासाठी धान्याचा कणही नव्हता. आता काय करायचे? माऊलीचे तर 100 तोळे दागिने संपून गेले. दुकानदार आता उधार देत नाही, पहिलीच उधारी संपली. आता एकच दागिना माऊलीच्या गळ्यात होता. क्षणाचाही विलंब न करता या माऊलीनं गळ्यातलं मंगळसूत्र हातात काढलं आणि एका मुलाच्या हातात ठेवलं आणि म्हणाली, जा बाळा जा, हे सोनाराच्या दुकानात ते आणि धान्य ठेवते. आणि ते त्या मुलांचे डोळे गच्च भरून होते पाण्यानं गच्च डबल त्या मुलानं ते जड अंतःकरणानं मंगळसूत्र हातात घेतलं. जड पावलानं तो त्या दुकानात गेला आणि त्या दागिना, पवित्र असा दागिना गहाण ठेवला आणि त्यामधून धान्य घेतलं आणि मुलांची एक वेळची भूक भागवली. अशी ही थोर माऊली हिच्या त्यागावरती ही रयत शिक्षण संस्था आहे. या रयत माऊलीला त्रिवार वंदन. रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्वावलंबी शिक्षण माझी ज्ञानगंगेची माऊली वटवृक्षाची सावली, माझी ज्ञानगंगेची माऊली वटवृक्षाची सावली. गंगा दारादारात नेली, प्रजा सुखी संपन्न झाली. कर्मवीर अण्णा लहानपणापासूनच बंडखोर स्वभावाचे होते. त्यांना अन्यायाची खूप चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात खूप मोठा राग होता. अस्पृश्य लोकांना त्या काळामध्ये भेदभावाची वागणूक दिली जात होती, पाणी दिले जात नव्हते. अशा वेळेस ज्या वेळेस कर्मवीर अण्णा सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी शिक्षण घेत होते, त्या ठिकाणचा प्रसंग आहे. गावातील आडावर अस्पृश्य मुलाला पाणी दिले जात नव्हते. ही चीड, हा राग अण्णाच्या मनामध्ये आला आणि अण्णांनी त्या आडाचा राग मिटून टाकून त्या गरीब मुलाला त्या आडामधून पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले. समाजामध्ये असणारी अस्पृश्यता
कर्मवीर अण्णांनी केलेला आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराचे आपण पाईक आहोत. कर्मवीर अण्णांचा समतेचा विचार हा आपण पूर्ण समाजामध्ये रुजवला पाहिजे. कर्मवीर अण्णांचे विचार हे आजच्या विद्यार्थ्यासाठी आदर्शवत असणारे हे विचार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. कर्मवीर अण्णांनी कमवा आणि शिका ही योजना राबवून अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुले करून दिली. अशा या महामानवाला कोटी कोटी